नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात सकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन. मंत्री रामदास आठवले आणि विशाल पाटलांमध्ये रंगली टोलेबाजी. विशाल पाटील सर्वपक्षीय खासदार आहेत. पाटलांनी सगळ्या पक्षांना मदत केली. रामदास आठवलेंचा टोला. संसदेत रामदास आठवलेंना बोलू दिलं नाही. विशाल पाटलांकडून प्रत्युत्तर. बरं झालं शिर्डीची निवडणूक हरलो, नाही तर काँग्रेस सोबत बाहेरच बसलो असतो. मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. निवडणूक हरल्यामुळे भाजप सोबत गेलो, आठवलेंचं मत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आली तर 7 दिवस सुरक्षा दल तैनात राहतील. गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं वक्तव्य. भुसावळ मनमाड प्रस्तावित 4थ्या रेल्वे मार्गाच्या रेल्वे लाईनच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. बळाचा वापर करून आणि धमक्या देऊन मोजणी प्रक्रिया राबवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पश्चिम बंगालमध्ये उद्या मतदान. 142 जागांवर 1448 उमेदवारांचं भवितव्य ठरणार. निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष. राज्यात एकीकडे ऊन तर दुसरीकडे पाऊस. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं. पुढील 7 तास धोक्याचे. मुंबईत म्हाडाच्या परवडणाऱ्या 2640 घरांसाठी 45,810 अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवाराच्या घराबाहेर गोळीबार. गोळीबारात औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरू. दिल्ली कॅपिटल्सवर आरसीबीचा दणदणीत विजय. दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडींनी पराभव. 7व्या षटकातच सामना संपला. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.